केळी संत्रा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न ऐरणीवर. लाभार्थी याद्या जाहीर करून निधी त्वरित वितरित करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा. संग्रामपूर तालुक्यात 1 जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी, संत्रा तसेच इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र शासनाने आर्थिक मदत मंजूर करूनही अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप निधी जमा झालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार संग्रामपूर यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या केळी, संत्रा व इतर फळबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या असून वर्षभराच्या कष्टावर एका क्षणात पाणी फिरले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाकडून नुकसानग्रस्तांसाठी आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असली तरी अनेक पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात अद्यापही मदतीची रक्कम जमा झालेली नाही. तसेच लाभार्थी याद्या प्रसिद्ध न झाल्यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करत आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या लाभार्थी याद्या तात्काळ प्रसिद्ध कराव्यात. मंजूर झालेला निधी कोणताही विलंब न करता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावा. पंचनामे झालेल्या सर्व प्रकारांचा तातडीने निपटारा करावा. तसेच पीक विमा योजनेत सहभागी असलेल्या केळी, संत्रा व इतर फळबाग उत्पादकांना संबंधित पीक विमा कंपनीमार्फत त्वरित विमा भरपाई मिळावी, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत. याशिवाय पंचनामा किंवा लाभार्थी यादीतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची फेरपडताळणी करून त्यांनाही शासनाच्या मदतीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही करावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर तीव्र आक्रोश आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे. या निवेदनावर विजय ठाकरे, धनंजय अवचार, कैलास कडाळे, उज्ज्वल चोपडे, विजय मारोडे, नितीन घोपे, दशरथ वानखडे, रमेश राजनकर, अक्षय शिरसोले, उमेश उकरडे, गजानन वेरुळकर, आशिष भारसाकळे, अनुप शेंडे, अशफाकभाई देशमुख, राजेंद्र परिहार, विलास दातीर यांच्यासह अनेक शेतकरी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी बुलढाणा, उपविभागीय अधिकारी मलकापूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी संग्रामपूर, गट विकास अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, संबंधित पीक विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी तसेच पोलीस स्टेशन तामगाव यांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्रशासन या मागण्यांवर किती लवकर निर्णय घेते याकडे आता तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर. आपल्यासोबत शेतकरी नेते आहेत प्रकाश भिसे यांनी आज तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. 1 जूनचं वादळी वाऱ्या झालं होतं, त्यामुळे आता काय सांगताल दादा आपण निवेदन देऊ त्याबद्दल? 1 जून रोजी संग्रामपूर तालुक्यात, जळगाव जामोद तालुक्यात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात फळबाग पिकांचे नुकसान झालेलं होतं. त्यामध्ये प्रामुख्याने केळी पीक असेल, संत्रा पीक असेल आणि अन्य बागायती पिकं असतील, त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. परंतु अद्यापही शासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1 रुपयाचीही मदत त्यांच्या खात्यात वितरित केलेली नाही आहे. आमच्या कानावर असं आलेलं आहे की राज्य सरकारने बुलढाणा जिल्ह्यासाठी काही कोटी रक्कम या ठिकाणी जाहीर केलेली आहे, परंतु ती रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नैराश्य या ठिकाणी आलेलं आहे आणि आक्रोशसुद्धा त्या ठिकाणी व्यक्त करत आहेत. ही बोगस बियाण्याचा सुद्धा मुद्दा आहे, त्याबद्दल काय सांगा? ज्या शेतकऱ्यांचे हे बोगस बियाण्यामुळे शेतीचे नुकसान झाले असेल, अनेक आता आपण रवीचं उन्नती आहे, हे पीक सार्वत्रिकपणे ज्यांनी उगवण क्षमता त्याच्यामध्ये काहीच नाही, त्यामुळे लोकांनी पेरलं आणि ते सपशेल ती पूर्णपणे फेल केली, त्यामुळे नुकसान झालेलं आहे. त्यांची मजुरी केलेली आहे आणि हा जो काळ आहे पेरणीचा, त्या काळामध्येच जर दुबार पेरणी करायचं संकट शेतकऱ्यांवर येत असेल तर हे निषेधार्थ आहे. आमची एवढीच विनंती आहे की तात्काळ या कंपनीवरती FIR दाखल करण्यात यावे आणि ज्या शेतकऱ्यांचे असे नुकसान झाले असेल त्यांनी कंपनीने तात्काळ मदत जाहीर करावी, मदत द्यावी. काही शेतकऱ्यांनी ते मोडून सुद्धा डबल पुन्हा पेरणी केलेली आहे. माझं त्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जे बिजवाई घेतली असेल ते जर फेल केली असेल, तात्काळ कंपनीच्या नावाने तक्रार देऊन कृषी विभागाला आणि तात्काळ त्या कंपनीविरोधात गुन्हे दाखल करून त्यांच्याजवळून नुकसान भरपाई घेण्यात आहे. नंतरच त्याच पैशाने पुन्हा दुबार पेरणी. ते शेतकरी नेते प्रकाश भिसे यांनी सांगितलं आहे की बाबा ते मंजुरीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते राज्य सरकारने लवकरात लवकर राज्य सरकारने जी मदत जाहीर करायला आहे ते तहसीलदार साहेब यांनी तात्काळ यादी प्रसिद्धी करून तात्काळ वितरित करण्यात यावी. युवा क्रांतीसाठी मी आकाश बोरसे, संग्रामपूर.